नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृतवचनांवर आधारित रसाळ प्रवचनं. आजचं प्रवचन आपलं चाललं आहे 61. श्री गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणासंबंधीचं चिंतन आपल्या प्रवचनांमधून तर प्रकट केलेलंच आहे, परंतु त्यांनी काही ओव्या देखील सांगितल्या आहेत आणि त्यांच्या ओव्या वाचताना खूप वेळेला वाटतं की त्या आपल्या नित्यपाठात याव्यात. अतिशय सूत्रमय भाषेत भगवंत स्मरणासंबंधी आपले विचार त्यांनी या रसाळ ओव्यांमधून सांगितले आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या या ओव्यांमधल्या प्रत्येक शब्दात सूर्यप्रकाशाची ताकद तर साठवलेली आहेच आहे, परंतु तो सूर्यप्रकाश चंद्रासारखा शीतल होऊन प्रकट झालेला आहे. त्या ओव्या वाचताना आपण अपूर्व शांती अनुभवतो आणि महाराज अतिशय कमीत कमी शब्दातून आपल्या मनातलं नामस्मरण कथन करतात. सर्वांचे करावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. आपलं आयुष्य असं काही विणावं की आपल्या अस्तित्वाने सर्वांना समाधान मिळेल, परंतु सर्वांचं समाधान होताना श्रीरामाच्या नामापासून तिळमात्रसुद्धा मन विचलित होणार नाही याची काळजी मात्र घ्यावी. आपलं संपूर्ण लक्ष श्रीरामांकडेच केंद्रित करावं. आपला जो देह आहे ना, त्या देहाकडून निष्काम कर्मयोग घडला तरच सर्वांना समाधान मिळणार आहे. आणि जिथे निष्काम कर्मयोग आहे तिथे फक्त समाधानाचीच वस्ती नांदते, हे ते सूत्र आहे. त्या सूत्राशी आपला जीव एकरूप झाला की देह भावनेने जगणं संपेल आणि वृत्ती भगवंतापाशी आपोआप लीन होईल. एकदा का भगवंताला शरण गेलं ना की देहभावना आपोआप संपुष्टात येते. आपण आत्म्याच्या साक्षीने, साक्षी रूपानेच फक्त मग जगायला लागतो. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चात्तापाला नाही कारण. एकदा का श्रीरामाला नित्य नेमाने स्मरून ह्या विश्वात आपण वागायला लागलो ना की एक गोष्ट लक्षात घ्या की पश्चात्तापाचा क्षण कधीही आपल्या आयुष्यात डोकावणारच नाही. कारण ज्या अंतःकरणात कोदंडधारी श्रीरामाचं नित्य स्मरण आहे तिथे पश्चात्ताप येईलच कसा. जिथे सूर्य आहे तिथे जसा काळोख संभवत नाही, तसा श्रीरामांच्या नामस्मरणात सतत व्यग्र असलेल्या मनाला पश्चात्ताप म्हणजे काय हे ठाऊकच होत नाही. म्हणून कृतीसह असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. श्री गोंदवलेकर महाराज म्हणून सर्वांना एकच गोष्ट आवर्जून सांगतात की आपल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक कर्माला भगवंत साक्षीला असावा. जिथे भगवंत साक्षीला आहे तिथे कुठलंही अपकृत्य होणारच नाही, कुठलंही स्वार्थी कृत्य होणारच नाही. गंगेतून फक्त पुण्य वाहतं ना, तसं नामस्मरणातून फक्त भगवंत विचार वाहत असतात. त्यात आपण अखंड नाहूनच निघावं आणि तोच खरा परमार्थ आहे. परमार्थासाठी वेगळं काही करावं लागतच नाही. श्रीरामांचं सदैव नामस्मरण माणसाला परमार्थाच्याच वाटेकडे घेऊन जातं आणि त्यातच खरं समाधान आहे. महाराजांनी आपल्या सूत्रमय ओवी भाषेतून जे नामस्मरण प्रकट केलेलं आहे तो एक विलक्षण असा भक्तिभाव वाङ्मयाचा प्रकार आहे. हृदयाला भिडणारी भाषा त्यातूनच प्रकट होत होती आणि त्यातला भाव मनात एकदम प्रकाश टाकतो, मनातला अंधकार नाहीसा करतो. महाराज आपल्या सहज सोप्या भाषेतून नामस्मरणाचा मंत्रच देतात. देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण. आपला जो विचार देह आहे तो श्रीरामाला अक्षरशः अर्पण करावा. आपला देह नित्य नैमित्तिक काम करीत राहील, परंतु आपला विचार, आपलं मन, आपलं एकूणच अस्तित्व श्रीरामाला अर्पण करावं. देहाने काम करत राहावं आणि मुखातून नामस्मरण पाझरत राहावं. त्यात खंड पडूच देऊ नये. राम ठेवावा हृदयात, जपून असावे व्यवहारात. श्रीरामाला आपल्या हृदयात कायमसाठी ठेवावं. त्याच्या साक्षीने व्यवहार जपून करावा, म्हणजेच आपली फसगत होणार नाही. त्याचा अर्थ काय तर भगवंतांचं स्थान आपल्या हृदयात असतं आणि एकदा का भगवंत हृदयात आला ना की होणारी प्रत्येक कृती, प्रत्येक व्यवहार हा उत्तमच होणार आहे. आपल्या हातून गैरकृत्य होणारच नाही, गैरव्यवहार होणारच नाही. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, संतांची संगती रामावर प्रीती, तोची होईल धन्य जगती. संतांच्या संगतीत राहून जो श्रीरामांवर अखंड प्रीती करेल तो या विश्वात धन्य होईल.
त्याच्या आनंदाला पारावार राहणारच नाही, कारण सर्वत्र त्याला श्रीरामांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा दिसायला लागतील. भगवंत स्मरण प्रत्येक क्षणी मनामध्ये सतत झंकारायलाच हवं आहे आणि त्याला पर्यायच नाही आहे. एकदा का मानसिक पातळीवर आपण भगवंतमय झालो ना, की आपण कशाचीही काळजी करायला नको. तो सगळं काही सावरून घेईल आणि तशी भगवंत प्रीती जुळायला मात्र हवीच आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण खोबरे असावे सुखरूप जाण, तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन. महाराज म्हणतात, आपण करीत असलेल्या प्रपंचात खबरदारी जरूर घ्यावी, परंतु आपलं मन, आपलं संपूर्ण अस्तित्व मात्र राममय व्हायला हवं. केवळ नामस्मरणातच आपला देह झंकारत राहिला पाहिजे. आणि एकदा का ती परिस्थिती आली ना, की भगवंत आपला दाताच होणार आहे, मग आपल्याला कशाची चिंता करायला नको. आतलं खोबरं सुखरूप राहावं, देवाने निर्माण केलेलं नारळाचं पाणी सुखरूप राहावं म्हणून देवच त्या खोबऱ्याभोवती कडक अशी करवंटी निर्माण करतो. तसाच हृदयातला भगवंत सुखरूप राहण्यासाठी हा देह त्यांनीच निर्माण केलेला आहे. आपल्या देहाशी संबंध करवंटी इतपतच राहावेत, चित्तात मात्र रघुनंदन असावा, त्यासाठीच म्हणजे झालं. आणि म्हणूनच नामस्मरणात दंग झाल्यावर वृत्ती फक्त भगवंत चरणांशीच एकरूप होते. भगवंत विचारांच्या चांदीच्या घंटांचा मंजूळ ध्वनी आपल्या अंतःकरणात घुमायला लागतो. आपला देह हे भगवंतांचं मंदिर होऊन जातं आणि ज्या देह मंदिरात फक्त भगवंतच राहतो, त्याची कृष्ण बासरी घुमत राहते. त्या देहात समाधानाची धून गाजत राहते, फक्त समाधानाचा ओंकार घुमत राहतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलंच आहे, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. हळूहळू फेडी ऋण होऊन या रूप दीन, होऊन सके वेगळा क्षण एकत्या निराळा. तुका म्हणे भक्तिभाव तोची देवांचाही देव. आपण एकदा का भगवंतांची एकरूप झालो ना, की भगवंताजवळ आपण काही मर्त्य गोष्टी मागत नाही, फक्त चरणांशी राहण्याची मागणी आपण करतो. अरे भगवंता, तुझ्या चरणाशी मला राहायला दे रे, आणखी मला काहीही नको. आणि तुकाराम महाराजही म्हणतात की अशा भक्तांच्या भक्तिपाठीमागे देवच मग धावत सुटतो, त्यांची सेवा करायला लागतो. सुदामाची कृष्ण भक्ती कथा ती आपल्याला तर सर्वांना ठाऊकच आहे. कृष्णाने सुदामाच्या अपूर्व भक्ती चरून त्याची नगरी सोन्याची करून फेडलं. तुकाराम महाराज तेच म्हणतात की देव आपल्या भक्ताचं भक्ती ऋण हळूहळू फेडत राहतो, दीन होऊन फेडत राहतो. भगवंत अशा भक्तांपासून एक क्षणसुद्धा वेगळा होत नाही. महाराज या निमित्ताने एक महत्त्वाचा विचार देतात की भगवंत विषयक ज्याच्या मनात अखंड प्रेम आहे, ज्याच्या मनात फक्त भक्तीचाच अमृतकुंभ आहे, तो भक्त देवांचाही देव आहे. तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या निमित्ताने नामस्मरणात सदैव अष्टोप्रहर दंग असलेल्या भक्तांची देव कहाणी सांगितलेली आहे. इथे महत्त्वाचं काय आहे तर ते फक्त भगवंतांचं स्मरण. करता करविता तोच आहे ही तीव्र जाणीव आणि त्याची कृपा व्हायला हवी ही भावना. आपण देवाचे कधी होऊन जातो तर आपण त्याच्या नामात विरघळतो तेव्हा. तुकाराम महाराज हे विठ्ठल प्रेमात पूर्णपणे बुडून गेले होते. श्री विठ्ठलाचं नामस्मरण हाच त्यांचा आनंदाचा डोह होता आणि म्हणूनच तिथे केवळ आनंदाचे तरंग सतत उमटत राहिले आणि ते तरंग त्याच आनंदाच्या डोहात विलीन होत राहिले. परंतु मुद्दा महत्त्वाचा काय आहे तर आनंदाचा डोह म्हणजे भक्तश्रेष्ठ तुकाराम महाराज. हे सत्य आपण कधीही विसरू शकत नाही. आणि तुकाराम महाराजांचं नामस्मरण कसं होतं तर त्यांच्याच अभंग भाषेत जर सांगायचं ठरलं तर विठ्ठल माझी माय आम्हा सुखा उणे काय. विठ्ठलच ही माझी आई आहे, आम्हाला उणे तर काय असणार आहे. पौर्णिमेच्या चांदण्यासारखं फक्त सुख आपल्या भोवती पसरलेलं आहे आणि ही सारी किमया फक्त नामस्मरणाची आहे. नामस्मरणासारखा जगात दुसरा आनंदच नाही. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती तर आपल्या अंतःकरणात प्रेमाचं अक्षय पाझर सतत फुटायला हवे. प्रत्येकावर आपल्याला मनापासून प्रेम करता आलं पाहिजे. मुख्यतः आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याकडून आपली काहीही अपेक्षा असता कामा नये. किंबहुना
जसा आपला हात हा काहीतरी सदैव देणारा असावा, तो कधीही घेणारा हात नसावा, तसं आपलं प्रेम हे देण्यासाठी असावं, घेण्यासाठी नसावं. भगवंतांवर आपलं एवढं निस्सीम प्रेम हवं की त्याच्या स्मरणावाचून आपल्याला काहीही सुचता कामाच नाही. सर्वत्र त्याच्याच अस्तित्वाच्या खुणा पसरलेल्या आहेत याचा साक्षात्कार व्हायला हवा. देव सर्वत्र भरून आहे हे लक्षात घेणं आणि येणं हे आवश्यक आहे. नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर, त्यांचा अनुग्रह झाल्यापासून नामदेव महाराजांच्या भक्ती हृदयात एकदम कायापालट झालेला होता. पंढरपुरात विटेवर उभा असलेला श्री विठ्ठल पांडुरंगाचे सगुण साकार रूप संपूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव नामदेव महाराजांनी घेतला आहे. सद्गुरूंची कृपा झाली तेव्हा भगवंतांचं अस्तित्व सर्वत्र गच्च भरलेलं आहे ह्याची तीव्र जाणीव महाराजांना केवळ त्यांच्या गुरुमुळे झाली आहे. नामदेव महाराजांनी हा अनुभव एका अभंगात मांडलेला आहे. बाहेरी भीतरी तुझची मी देखे, चित्त तेणे सुखे वेडावले, संत संगे मन पालट हा झाला, पाहता विठ्ठला रूप तुझे, मीपणा सहित आनंदी बुडाले, न निघे काही केले चित्त माझे, नामा म्हणे एक उरलीसे वासना, स्वामी सेवकपणा देवी देवा. महाराज या अभंगातून म्हणतायत की माझ्या अंतःकरणाची विठ्ठल व्यापून राहिलेला आहे. विठ्ठलाचं प्रत्यक्ष रूप मी आता अनुभवतो आहे आणि हा माझा पांडुरंग बाहेर सर्वत्र विश्वात नांदतो आहे. परमेश्वराचं अस्तित्व सर्वत्र नांदतं आहे आणि माझं चित्त त्या विठ्ठलाच्या दर्शनाने पार वेडावून गेलेलं आहे. सर्वत्र विठ्ठलाची पावलं मला उमटलेली दिसत आहेत. मला फार सुरेख संत संगत लाभलेली आहे आणि माझा त्यामुळेच कायापालट झाला आहे. महाराज म्हणायला लागलेत की पांडुरंगा, तुझ्या पाऊल खुणा मला सर्वत्र दिसायला लागल्या आहेत. मी तुझ्या अस्तित्वाच्या आनंद सागरात पार बुडून गेलो आहे. पांडुरंगा, माझं तुझ्याकडे काहीही मागणं नाही आहे. फक्त एकच वासना शिल्लक राहिली आहे आणि ती म्हणजे तू माझा स्वामी आणि मी तुझा सेवक ही भावना अखंड तेवत राहू दे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडूच नका. भगवंतांच्या नामानेच त्याच्या सहवास तुम्हाला घडेल, त्याचं प्रेम उत्पन्न होईल आणि नाम हे भगवंताला अत्यंत जवळचं आहे. या नामाची संगत धरा, त्याच्या सतत सहवासात राहा, नामाला प्राणापलीकडे जपा, तर मग हे नाम तुम्हाला भगवंतांपर्यंत पोचवल्याशिवाय राहणारच नाही. जिथे राम तिथे नाम आणि जिथे नाम तिथे राम. म्हणून माऊली परत परत सांगतात की जे जे म्हणून जन्माला येतं त्याचा नाश अटळ आहे. जे जे नष्ट होतं ते ते पुन्हा निर्माण होतं. हे जन्म मृत्यूचं रहाटगाडगं अखंडितपणे चालू आहे आणि जोपर्यंत ही पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते आहे तोपर्यंत जसं सूर्योदय आणि सूर्यास्त अखंडपणे होतच राहणार आहेत, तसंच हे जन्ममृत्यूचं रहाटगाडगं चालूच राहणार आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत हा विचार अतिशय सहजपणे मांडलेला आहे. उपजेते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ज्ञानेश्वरीतल्या 2ऱ्या अध्यायातील 159वी ही ओवी आहे. ज्ञानदेव म्हणतात की ह्या जन्ममृत्यूला खंड नाही, ते अखंडपणे अव्याहतपणे चालू आहे. सर्वत्र संत सज्जन मंडळी, विशेषतः नामदेव महाराज म्हणतात की हा जन्ममृत्यूचा फेरा चुकवायचा जर असेल तर भगवंतांचं अखंड नामस्मरण करा, विठुरायाचं अखंड स्मरण करा, विठ्ठलाच्या नामातच फक्त दंग व्हा. आपल्या मुखातून फक्त नामच झंकारत राहील अशा अवस्थेत मनाने कायमसाठी राहा. मग काय चमत्कार होईल ते प्रत्यक्ष अनुभवा. विठ्ठल नामाचा ध्यास हवा, नुसता अभ्यास कामाचा नाही. म्हणूनच नामदेव महाराजांनी एका अभंगातही म्हटलेलं आहे, राम म्हणता रामची होसी, भाक घेई मज पाशी, लवण समुद्रा जागा मागे, तेही समुद्र झाले अंगे, वात दीपा संगे गेली, तेही दीप अंगे झाली, नामा सांगे भाविका लोका, नाम घेता राहू नका. श्रीरामांचं नाम आपण वारंवार घेतलं, श्रीरामांच्या चरणांचं दर्शन व्हावं हाच ध्यास घेऊन मग त्यांच्या अखंड नामात राहिलो की आपण श्रीराम होऊन जातो. हे होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की मी शपथपूर्वक सांगतो की भगवंतांच्या नामात विरघळून गेल्यावर आपण भगवंत स्वरूपच होतो. कसं तर बघा, मीठ जेव्हा समुद्राला म्हणतं मला थोडी राहायला जागा दे, समुद्र त्या मिठाला सामावून घेतो
झालं काय? मिठं समुद्र झालं. ते समुद्रात विरघळून गेलं. तसा भक्त जेव्हा भगवंताकडे जातो आणि म्हणतो की मला तुझं नाम दे, मग भगवंत बरं म्हणतो, त्याचं नाम आपल्या भक्ताला देतो. मिठासारखा तो भक्त त्या नामातच विरघळून जातो. भक्त नाम होतो म्हणजेच भक्त भगवंत होतो. वातीने दिव्याकडे थोडी जागा मागितली, दिव्यांनी जागा दिली, तर वात दिवस होऊन गेली. तिचं अस्तित्व स्वतःचं हरपून गेलं. म्हणूनच नामदेव महाराज सर्व भाविकांना भक्तांना वारंवार सांगतात, हे मिठासारखं आणि वातीसारखं नाम घेतल्यावर आपलं होतं. म्हणून नाम महत्त्वाचं आहे. नामस्मरणात राहिलं की भगवंतांची अखंड प्राप्ती होते असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. आणि म्हणूनच ते परत सांगतात की भक्तीने नाम घ्यावं, नामात भगवंत आहे असं जाणावं, भगवंतांचं होऊन राहावं, हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. भगवंत बाहेरून कुठूनही भेटायचा आहे असं समजूच नाही आहे. तो भगवंत आपल्या जवळच आहे हे लक्षात ठेवा आणि सतत नामस्मरण करा. आजचं प्रवचन आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम.